काय म्हटले पहा या ठिकाणी, ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी डॅश डॅश आहे ग्लुकोज मध्ये. मग पहा, हा जो ग्लुकोज आहे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6CH12 आणि O6. यामध्ये आपल्याला कार्बनची टक्केवारी किती आहे ते काढायचंय. यासाठी आपल्याला काढावं लागेल ग्लुकोजचं पूर्ण मॉलिक्युलर मास. ओके, मग ते काढत असताना आपल्याला काय करावं लागेल बघा. कार्बन आहे, कार्बनची किती आयटम आहेत 6 आणि याचं ॲटॉमिक मास किती आहे 12 आहे. नंतर प्लस हायड्रोजनची किती आहेत 12, ॲटॉमिक मास किती आहे 1 आहे म्हणून इंटू 1 प्लस परत ऑक्सिजनची किती आयटम्स आहेत 6, याचं ॲटॉमिक मास किती आहे 16. पाहता देन 12 गुणिले 6 12 सकम 72 प्लस 12 गुणिले 1 12 6 गुणिले 16 16 सकी 96. आता याची आपल्याला बेरीज करायचंय. 2 2 4 आणि 6 10, 4 1 7 1 8 1 9 9 18 180. हे काय आलेलं आहे या पूर्ण ग्लुकोजचं मॉलिक्युलर मास आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारले फक्त कोणाची टक्केवारी, कार्बनची टक्केवारी. तर कार्बनचं मॉलिक्युलर मास किती होतं या ठिकाणी 72 होतं. म्हणजे बघा 180 पैकी कार्बन किती आहे 72 आहे. गुणिले काय करायचं आपल्याला टक्केवारीत काढायचंय. तर पहा हे शून्य कटलं, 18चा भाग जातो, 18 चौक 72, मग 4 गुणिले 10 बरोबर किती होतं 40. ही काय ना गेली टक्केवारी. तर पर्याय क्रमांक किती येईल? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल.